या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। हिंगोलांबिका देवी प्रकट दिनानिमित्त गणेश पेठेतील मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 51 प्रकारच्या फळांचा अभिषेक, नवार्ण जप, महाभिषेक आदी विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले। दरम्यान सायंकाळच्या सत्रात श्री हिंगोलांबिका देवी मातेची मिरवणूक काढण्यात आली। अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, देखणी, भव्य, शानदार आणि बहारदार अशी ही शोभायात्रा निघाली होती। यामध्ये लेझिम पथक, झांज पथक, ढोल पथक, टाळ मृदुंग पथकाचा समावेश होता। दरम्यान हिंगोलांबिका देवी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष किशोर कटारे यांनी देवी मातेच्या प्रकट दिनाची माहिती दिली। हिंगोलांबिका देवी देवालय भावसार क्षत्रिय समाज ही आदिशक्ती 51 शक्तिपीठापैकी पहिलं हे शक्तिपीठ आहे। ही पाकिस्तानमध्ये आहे, हिंगोला नदीच्या काठी आहे। तिथे ह्या मंदिराची 126वे वर्ष आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे यावेळेस आम्ही शिवरामचं हे मंदिरापर्यंतची आम्ही भव्य मिरवणूक शोभायात्रा काढलेली होती। आजचा हा प्रकट दिन म्हणून आम्ही साजरा करतो। पूर्ण भारतामध्ये फाल्गुन त्रयोदशी हा जो दिन आहे तो देवीचा प्रकट दिन आहे आणि पूर्ण भारतामध्ये, आमच्या समाजामध्ये पूर्ण भारतामध्ये हा प्रकट दिन पाळला जातो। त्याप्रमाणे आम्ही सुद्धा हे उत्सव साजरा केलेला आहे। हे करत असताना फक्त भावसार समाजच नव्हे तर सर्वच समाजातले ते भक्त आहेत याच्यामध्ये सहभागी होतात आणि नेहमीच आमच्याकडे इथे जे मंदिर शोभायात्रेच्या दरम्यान कन्ना चौकात स्त्रीशक्तीनं देवी मातेची पूजा आरती केली। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अशोक क्षीरसागर, श्रीकांत आंबुरे, बापू ढगे, अंबादास खमितकर, विजय पुकाळे आदींनी सेवा अर्पण केली।